स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा आहे आणि त्याचप्रमाणे आमचे श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्था जिथं आम्ही लहानपणापासून घडलो त्या संस्थेचा आहे, गुरुवर्य दादांचा आहे। तुमचे देणे तुमच्या समर्पणे पायी झालं उतर आहे पांडुरंगा, तुम्ही शिकवलेलं तुमच्याच पायावर उतराई करायचं की आपण यांच्याकडूनच शिकायचं आणि यांच्या समोरच सांगायचं। आपण संत महात्म्याच्या ठिकाणी लीन व्हावं। तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा कराल बहुडा ते तुम्हा माने एवढा होईन मी, अशीच प्रार्थना दादाच्या ठिकाणी करू आणि अशीच आमच्यावर कृपा आशीर्वाद तुमचा राहावा अशी प्रार्थना त्यांच्या ठिकाणी करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण वेळ ज्याप्रमाणे पोटाच्या मालकाने पोटाला शिकवावं आणि त्यानेच परत त्याच्याकडून बोलून त्याचं कौतुक करावं तसं दादांनीच आम्हाला शिकवलं। आज त्यांच्या समोर त्यांचं ज्ञान सांगायचं आणि कौतुक करून घ्यायचं। विठ्ठल तर या ठिकाणी सेवा करायला मिळाली तर भाग्यच आहे, कारण ज्या ठिकाणी आपण शिकलो त्याच ठिकाणी आपल्याला काय झाली सेवा करायला मिळाली। खरं तर आपण काय फार मोठा अभ्यास केला नाही, काय नाही, फक्त दादाचे आशीर्वाद, पप्पाचे आशीर्वाद, आईचे आशीर्वाद। आम्हाला संस्थेत असताना दादाने खूप मारलं। काय ज्याच्यावर प्रेम असतं त्यालाच मारतो माणूस, आपला माणूस असेल तर मारतो, बरोबर नाही? काय मारलं तरच विद्यार्थी घडत असतो। काय यावेळेस आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेस मारलं, बोललं, रागावलं माणसाला वाईट वाटतं। पण त्या अवस्थेत आपल्याला कळत नसतं, आपण लहान असतो त्यावेळेस जर कोणी रागावलं, बोललं, मारलं ना त्यावेळेस फार वाईट वाटतं। त्यावेळेस माणूस काय करेल सांगता येत नाही, फार वाईट वाटतं त्यावेळेस। पण खरं पुढे आपण जेव्हा मोठं होतो ना तेव्हा त्याचा पश्चाताप होतो, कारण आपण जेव्हा मोठं होतो मोठं झाल्यानंतर त्यांनी त्यावेळेस जर मारलं नसतं तरी आपल्याला पुढे मोठं होता आलं नसतं का? अरे साधू संतांच्या संख्येत जायला भेटलं, साधू संतांच्या संख्येमध्ये राहून आपल्याला अभ्यास करायला भेटतो, कशामुळे? त्यांनी मारलं आपल्याला, साधू संतांच्या संख्येत राहिलं पाहिजे, शिकवलं म्हणूनच ना। जर त्यांनी मारलंच नसतं तर आपण कुठेतरी बाहेर निघून गेलो असतो। ज्याप्रमाणे दादाने आम्हाला या ठिकाणी घडवलं, शिकवलं, दादांची आज्ञा आणि या ठिकाणी सेवेकरता आलो। झालेली सेवा दादांच्या चरणी अर्पण करून आजच्या दिवसाची सेवा आमचे गुरुवर्य पूजनीय दादांनी मला या आजच्या दिवसाची सेवा सांगितली। सेवकी करावी सांगितलेले काम येथे उत्पन्न कामा नाही, सेवकाने फक्त मालकाने आदेश करायचा, त्याप्रमाणे या ठिकाणी सेवा करायची। पूजनीय दादांनी आज्ञा केली, या ठिकाणी सेवेकरता उभा राहिलो। आमचे पप्पा आहे, पप्पांचे आशीर्वाद आम्हाला लहानपणापासून मिळालेले। इकडे आई आहे, आपल्या घरचं कीर्तन आहे, या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित असणारे अतिशय गोड गायक युवराज महाराज ढवळे आमचे गुरुबंधू हे या ठिकाणी गायनासाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू अनिल महाराज उभाळे तेही या ठिकाणी मुलांची सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत। आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण वैभव महाराज देशमुख हे माझे गुरुबंधू झाले, तसेच आजी हे सगळे उभा असणारे गुरुबंधू। अनेक गुरुबंधू या ठिकाणी येऊन गेले, अनेक गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या या संस्थेचं गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये ते अध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून